हॅलो, मी डॉक्टर गणपत सावंत, सिनियर गायनेकोलॉजिस्ट, घाटकोपर नोबल प्लस हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोय मुंबईमध्ये. आज आपण बोलूया गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर. हे गर्भाशय आहे, त्याचं हे तोंड म्हणजे सर्विक्स. तर ह्याचा सर्विक्सचा कॅन्सर भारतामध्ये खूप कॉमन आहे. अहो, स्टॅटिस्टिक्स सांगते तर 7 ते 8 मिनिटाला एका बाईला तो डिटेक्ट होतो आणि तिचा मृत्यू पण होतो. आणि तो प्रिव्हेंटेबल आहे. हो, तो आपण वेळेत डिटेक्ट करू शकतो. तर वेळेत कसं डिटेक्ट करायचं, तर त्या टेस्टचं नाव आहे पॅप टेस्ट किंवा पॅपेनिक्युलो स्मिअर. म्हणजे काय, तर ह्याच्या सेल्स घ्यायच्या आणि ह्या सेल्स घेऊन आपण त्या तपासला पाठवतो. कॅन्सर होण्याच्या अगोदर ते कळतं ना, आणि जर वेळेत कळलं तर 100% ट्रीटमेंट पॉसिबल आहे. असं गृहीत नाही धरायचं कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू झालाच नाही. वेळेत कळलं तर त्याची ट्रीटमेंट देऊन तो पूर्णपणे 100% बरा होतो. बरं, हे कोणी टेस्ट करायची, तर प्रत्येक महिलेने जिचं लग्न झालेलं आहे, सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे, किंवा सफेद पाणी नेहमीच जातं आहे, पाण्याला घाण वास येतोय, किंवा हजबंडबरोबर रिलेशन ठेवल्यावर ब्लिडिंग होतं आहे, अशा महिलांनी हे करायलाच पाहिजे. मग कधी करायचं? पाळी नसताना हे करू शकता, किंवा गेल्या 2-3 दिवसात कॉन्टॅक्ट नसेल ठेवलं तर करू शकता, किंवा कधीही करू शकता. पण करा आणि त्याचा नक्की फायदा होतो. तर ह्या निमित्ताने आपण कॅम्पसुद्धा ठेवलेला आहे. इंटरनॅशनल वुमन डेच्या निमित्ताने 7 मार्च 2026. त्याचा नक्की फायदा घ्या आणि ह्याचा जरूर फायदा घ्यावा. तर सर्व महिलांसाठी आव्हान आहे की तुम्ही ही टेस्ट करून घ्या. ह्या दिवशी तर आम्ही फुकट्यातच करतोय हो, त्यामुळे याचा फायदा घ्याच आणि इतर वेळेसुद्धा तुम्ही करू शकता. हेच माझं सर्वांना आव्हान आहे की पॅप टेस्ट जरूर करा.